उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना 2,000 रुपये दंड, पहा काय आहे हे प्रकरण। मुंबईतील विशेष न्यायालयानं शिवसेना नेते आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दंड केलाय। मानहानीच्या खटल्यातील विलंब माफ करण्यासाठी 1,000 रुपये अतिरिक्त दंड ठोठावताना एकत्रित 2,000 रुपये 2 आठवड्यात जमा करण्याचे आदेश मुंबई सत्र विशेष न्यायालयानं बुधवारी दिलेत। न्यायालयाने 1,000 रुपयांचा अतिरिक्त दंड ठोठावलाय। न्यायालयाने 2,000 रुपये दंड ठोठावून तो 10 दिवसात जमा करण्याचे आदेश ठाकरे आणि राऊत यांना दिलेत। शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांच्याशी संबंधित खटल्याच्या सुनावणीच्या विशेष न्यायालयानं जूनमध्ये दोन्ही नेत्यांची याचिका स्वीकारली होती, ज्यात त्यांनी दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करण्यात झालेल्या विलंबाबद्दल माफी मागितली होती। दंडाधिकारी न्यायालयानं शिवसेना नेते राहुल शेवाळे यांची बदनामी प्रकरणात दोषमुक्तीची याचिका फेटाळली होती। मानहानीच्या दाव्यातून आरोपमुक्त करण्यासाठी या दोघांनी न्यायालयात अर्ज केला होता। या निर्णयाला आव्हान देण्यासाठी विलंब झाल्यानं दोन्ही नेत्यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला होता। न्यायालयाने 2,000 रुपयांचा दंड ठोठावला होता। 13 जूनच्या आदेशानुसार शिवसेना नेत्यांना 10 दिवसाच्या आत रक्कम भरण्याचे निर्देश दिले होते। ठाकरे आणि राऊत यांनी अधिवक्ता मनोज पिंगळे यांच्यामार्फत दाखल केलेल्या अर्जात म्हटलं आहे की 2,000 रुपये जमा करण्यात झालेला विलंब अनावधानाने झाला होता, त्यासाठी अनेक कारणे नमूद केली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सदस्य राहुल शेवाळे यांनी ठाकरे आणि राऊत यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता। शिवसेनेच्या युबीटी मराठी आणि हिंदी आवृत्तीत बदनामीकारक लेख छापल्याबद्दल भारतीय दंड संहितेच्या कलम 500 मानहानी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। सामना या मुखपत्रावर कारवाईची विनंती देखील केली आहे।